नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स नावाचा 2 नंबरचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये काल आपण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हा पॉईंट बघत होतो. तर त्याच पुन्हा रिपीट करून मी पुढचा पॉईंट आता कंटिन्यू करणार आहे. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी याचा अर्थ समजून घ्या. गर्भधारणा जी झालेली आहे त्याचं मेडिकली टर्मिनेशन करणं म्हणजे अबॉर्शन करणं, की ज्यावेळेला बाळाची डेव्हलपमेंट प्रॉपर होत नसते किंवा ती प्रेग्नन्सी त्या कपलला नको असते, ते बाळ नको असतं, अशा वेळेला किंवा अनवॉन्टेड प्रेग्नन्सी असं म्हटलं जातं, त्यावेळेला ती प्रेग्नन्सी मेडिकली टर्मिनेट केली जाते. त्याला आपण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी असं म्हणणार आहे. त्याच्यात काय म्हटलं आहे बघा, आपण काल हा पॉईंट पाहिला आहे तरीसुद्धा परत सांगते आहे. अँड इंटेन्शनल ऑर व्हॉलेंटरी टर्मिनेशन. इंटेन्शनल म्हणजे मुद्दामून आपण करतोय आणि व्हॉलेंटरी म्हणजे ऐच्छिक. टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर फुल टर्म. फुल टर्म म्हणजे पूर्ण सगळे त्याचे दिवस भरण्यापूर्वी, बाळ तयार होण्यापूर्वी इज कॉल्ड मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. इथे तुम्ही MTP हा शब्द त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. ऑर इंड्युस्ड अबॉर्शन. इंड्युस्ड म्हणजे घडवून आणलं, मुद्दाम केलेलं अबॉर्शन. अबॉर्शन या शब्दाचा अर्थ गर्भपात. हे सगळे शब्द तुमच्यासाठी नवीन आहेत म्हणून मी पुन्हा सांगते. MTP इज इसेन्शियल इन केसेस ऑफ अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज. आता तुम्ही म्हणाल अनवॉन्टेड प्रेग्नन्सी म्हणजे काय, हे तुमच्या लक्षात येत नाही म्हणून पुन्हा एकदा सांगते. एक लेडीज आहे, कपल आहे असं समजा. त्या लेडीजला पहिलं बाळ झालेलं आहे. ते बाळ लहान आहे, 8, 9, 10 महिन्याचं, 4 महिन्याचं, 1.5 वर्षाचं, 2 वर्षाचं, आणि तोपर्यंत ती जर प्रेग्नंट राहिली तर ह्या पहिल्या बाळाचं सगळं पालनपोषण करणं आणि पुन्हा पोटामध्ये वाढणाऱ्या दुसऱ्या बाळाचं पालनपोषण करणं हे तिच्यासाठी थोडंसं अवघड जातं. त्यामुळं ते असा निर्णय घेतात की आपल्याला हे बाळ पहिलं मोठं पूर्ण झाल्याशिवाय, 3 वर्ष 5 वर्ष झाल्याशिवाय आपल्याला दुसरं बाळ नको आहे. अशा केसेसमध्ये आपण अनवॉन्टेड प्रेग्नन्सी असं म्हणू शकतो. ऑर डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस म्हणजे पहिलं वेळ आहे, सेकंड टाईम आहे, थर्ड टाईम आहे, तो प्रश्न नाही आहे तिथे. पण बाळाची जी डेव्हलपमेंट होती आहे ती प्रॉपर होत नाही, म्हणजे कदाचित विकलांग किंवा डिफेक्ट घेऊन जन्माला जर मुलं येणार असतील तर अशा बाबतीमध्ये कपल्स काय करतात, त्याचं टर्मिनेशन करतात, प्रेग्नन्सीचं म्हणजे अबॉर्शन करतात. इट इज सेफगार्ड ड्युरिंग फर्स्ट ट्रायमिस्टर ऑफ द प्रेग्नन्सी. पहिल्या 3 महिन्यामध्येच प्रेग्नन्सीच्या गर्भपात करणं सोयीचं असतं किंवा योग्य असतं, सेफ असतं. द डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस इज एक्झामाइन्ड बाय. आता डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट आहे फिटसची, हे कसं लक्षात येतं, तर त्याच्यासाठी एक टेक्निक फॉलो केलं जातं, त्याला ॲमिनोसेंटेसिस असं म्हणतात. आणि डिफेक्टिव्ह म्हणजे काय, तर आपण याच्यानंतरचा एक 3रा टॉपिक शिकणार आहे, त्याच्यामध्ये क्रोमोसोममुळे काही डिफेक्ट निर्माण होतात ते आपण बघणार आहोत. तर ॲमिनोसेंटेसिसच्या साहाय्यानं कसं बघितलं जातं हे बघा. ॲमिनोसेंटेसिस टेक्निकची तुम्हाला इथं डायग्रॅम दिलेली आहे, फोटोग्राफ दिलेला आहे. आईच्या पोटामध्ये वाढणारं बाळ दाखवलेलं आहे, त्याचा प्लॅसेंटा युटेरसला जोडलेला दाखवलेला आहे. ॲमनियोटिक फ्लुइडमध्ये ते तरंगत असतं, फ्लोट होत असतं. आता पहिल्या स्टेपमध्ये काय केलं जातं बघा, अल्ट्रासाऊंड यूज्ड टू डिटरमाइन पोझिशन ऑफ फिटस इन युटेरस. म्हणजे सोनोग्राफीच्या सहाय्यानं बाळाची पोझिशन काय युटेरसमधली ही पहिल्यांदा ठरवली जाते, पाहिली जाते. नंतर काय केलं जातं, निडल इन्सर्टेड थ्रू द ॲबडॉमिनल अँड युटेराइन वॉल. म्हणजे आईच्या पोटातून पहिल्यांदा आणि मग युटेरसमधून आतमध्ये निडल इन्सर्ट केली जाते. बाळाची पोझिशन पाहिल्यामुळं बाळाला निडलचा इजा होऊ शकत नाही किंवा त्याला ती लागू शकत नाही, म्हणून पहिल्यांदा पोझिशन बघितली जाते. नंतर काय केलं जातं, ॲमनियोटिक फ्लुइड कंटेनिंग फिटल सेल्स एक्स्ट्रॅक्टेड. त्या निडलच्या साहाय्यानं जे आपण लिक्विड बाहेर काढून घेतो त्याच्यामध्ये ते ॲमनियोटिक फ्लुइड काढून घेतलं जातं. आता तुम्ही म्हणाल ॲमनियोटिक फ्लुइडमध्ये काय असतं, तर ॲमनियोटिक फ्लुइडमध्ये बाळाच्या शेड केलेल्या सेल्स असतात, म्हणजे पडलेल्या सेल्स असतात. नंतरचा पॉईंट काय बघा, सेंट्रिफ्यूग ऑफ एक्स्ट्रॅक्टेड फ्लुइड अँड फिटल सेल्स. म्हणजे त्याचं सेंट्रिफ्युगेशन केलं जातं. सेंट्रिफ्युगेशन म्हणजे एका टेस्ट ट्यूबमध्ये ठेवून ते मशीनवरती, सेंट्रिफ्युगल मशीन असतं, त्या मशीनमध्ये ती टेस्ट ट्यूब ठेवून ते गोल गोल फिरवलं जातं. त्यामुळं काय होतं, लिक्विड बाजूला येतं आणि सेल्स खाली राहतात. त्या डायग्रॅममध्ये दिसतंय बघा. आणि मग त्याच सेल्स यूज्ड इन कॅरिओटाईप. मग त्या सेल जर आपण मायक्रोस्कोप खाली पाहिल्या तर त्या सेल्समधल्या न्यूक्लियसमधले
क्रोमोसोम्स आपल्याला इथं दिसतात. इथं कॅरिओटाईपमध्ये जे दाखवलेत ते वेगवेगळे क्रोमोसोम आहेत. आपल्यामध्ये जे 23 पेअर्स ऑफ क्रोमोसोम्स असतात ते तिथं बघायला मिळतात. 22 क्रोमोसोम्स हे बॉडीचे कॅरेक्टर ठरवत असतात आणि शेवटची एक जोडी सेक्स क्रोमोसोम असते. मग ह्या 22+3 शेवटचा क्रोमोसोम याच्यामध्ये काही डिफेक्ट आहे का डेव्हलपमेंटच्या वेळेला हे आपल्याला बघता येतं. त्याच्या दृष्टीनं काही इलाज करता येतो आणि इलाज करणं जर शक्य नसेल तर ती प्रेग्नन्सी आपल्याला टर्मिनेट करावी लागते. असं हे ॲमिनोसेंटिसिसचं टेक्निक आहे. ही फक्त तुम्हाला डायग्रॅम दाखवली. आता त्याच्यानंतर त्याच्याबरोबर संबंधित काही रिस्क आहेत. ते कुठले रिस्क आहेत ते बघा. पहिल्यांदा मिसकॅरेज याचा अर्थ समजून घ्या. ॲमिनोसेंटिसिसची प्रोसेस करत असताना कदाचित किंवा त्याच्यानंतर कदाचित गर्भधारणा जी आहे त्याचा गर्भपात होऊ शकतो, त्याला मिसकॅरेज म्हणतात. नंतरचा दुसरा पॉईंट, निडल इंजुरी टू फिटस. आता डायग्रॅम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, जरी आपण अल्ट्रासाऊंडच्या साहाय्यानं बाळाची पोझिशन फिक्स केली तरीसुद्धा कदाचित बाळाची पुन्हा हालचाल झाली किंवा अन्य कुठल्या कारणांमुळं निडलमुळं बाळाला इंजुरी होऊ शकते. तिसरा पॉईंट, लिकिंग ॲम्नियोटिक फ्लुइड. आपण ॲम्नियोटिक फ्लुइड जे काढून घेत होतो सक करून ते कदाचित पुन्हा लीक पण होऊ शकतं. आणि पुढचा पॉईंट आहे, कदाचित त्या प्रोसेसमध्ये इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं. आता हे फक्त आपण डायग्रॅमॅटिक प्रोसेस पाहिली. आता बघा, ॲमिनोसेंटेसिस इज ए प्रोसेस इन विच ॲम्नियोटिक फ्लुइड कंटेनिंग फिटल सेल्स, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, इज कलेक्टेड युझिंग ए हॉलो निडल इन्सर्टेड इंटू युटेरस अंडर अल्ट्रासाऊंड गायडन्स. म्हणजे समोर मॉनिटरवर बघत बघत ती निडल इन्सर्ट केली जाते. द क्रोमोसोम्स आर स्टडीड टू सी ॲबनॉर्मलिटीज इन डेव्हलपिंग फिटस. आणि त्या बाळाच्या सेल्समधले न्यूक्लियसमधले क्रोमोसोमचा अभ्यास केला जातो की त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मलिटीज आहेत का. बट द डेंजरस ट्रेंड इज द मिसयूज ऑफ ॲमिनोसेंटिसिस टू डिटरमाइन सेक्स ऑफ द अनबॉर्न चाइल्ड. आता ह्याचा डेंजरस ट्रेंड असा आपल्याकडे आलेला होता, अजूनही आहे, की याच्यामध्ये बाळ मुलगा आहे का मुलगी आहे हे ठरवलं जातं आणि त्याच्यामुळं जर ती मुलगी असेल तर तिला अबॉर्ट केलं जातं. हा बऱ्याच वर्षापासून चाललेला आपल्या इंडियामधला प्रकार आहे, विच इज टोटली इलिगल. आणि हा कसा आहे, इलिगल आहे. म्हणजे काय केलं जातं, फ्रिक्वेंटली इफ द फिटस इज फाउंड टू बी फिमेल, ह्या क्रोमोसोमवरून कळतं ती मेल आहे का फिमेल आहे, आणि मग काय केलं जातं, इट इज अबॉर्टेड, त्याचं अबॉर्शन केलं जातं, विच इज टोटली इलिगल. ते कायद्यानं नाही आहे, म्हणजे बेकायदेशीर आहे. सो द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज लिगलाइज MTP ॲक्ट इन 1971 विथ स्ट्रिक्ट कंडिशन्स टू अवॉइड द मिसयूज. म्हणजे ह्या ॲमिनोसेंटिसिसचा मिसयूज टाळण्यासाठी हा एक ॲक्ट केलेला आहे की जेणेकरून फिमेल जे बाळ आहे त्याचं टर्मिनेशन केलं जाऊ नये. आता बघा इथं काय म्हटलं, ॲक्ट ऑफ MTP काय, द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट 1971 प्रोव्हाइड्स द लीगल फ्रेमवर्क फॉर MTP ॲक्ट 2017. म्हणजे पुन्हा 2017ला त्याच्यात काही सुधारणा केलेल्या आहेत. त्याचा पहिला साचा 1971 सालीच तयार केलेला आहे. आता ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय दिले बघा, इन ए सोनोग्राफी क्लिनिक वी ऑब्झर्व ए बोर्ड सेईंग सेक्स सिलेक्शन अँड डिटेक्शन इज नॉट डन इन दी सेंटर अँड इज पनिशेबल अंडर द PNDT ॲक्ट. आता याचा अर्थ काय समजून घ्या. कुठल्याही सोनोग्राफी सेंटरमध्ये तुम्ही गेलात तर तिथं लिहिलेलं असतं की ह्या सेंटरमध्ये बाळाचं सेक्स काय आहे हे सांगितलं जाणार नाही आणि तसं करणं कायद्यानं गुन्हा आहे. मग तो कुठला कायदा आहे, PNDT हा कायदा आहे. आता तो PNDT म्हणजे काय आहे बघा, फाइंड आउट व्हॉट इज द PNDT ॲक्ट, व्हाय डू यू थिंक सच ए मॅन्डेट इज इसेन्शियल. म्हणजे हे आवश्यक आहे. कायद्यानं PNDT नावाचा जो ॲक्ट आहे तर त्या ॲक्टनुसार गर्भामध्ये वाढणारं बाळ मुलगा आहे का मुलगी आहे हे पाहणं आणि जी मुलगी असेल तर तिचा गर्भपात करणं, हा याच्यासाठी जो कायदा आहे त्याला PNDT असं म्हटलेलं आहे. त्याचा फुल फॉर्म तुम्हाला नेटवरती मिळेल बघा. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट 2017 अंडर सेक्शन 3 ऑफ द MTP ॲक्ट 1971 वॉज इनॅक्टेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. पहिल्यांदा कायदा 1971ला केला. द इंटेन्शन ऑफ MTP ॲक्ट इज टू रेड्यूस द इन्सिडन्स ऑफ इलिगल अबॉर्शन. हे कशासाठी केलं, बेकायदेशीर अबॉर्शन होऊ नयेत अँड कॉन्सिक्वेंट मॅटर्नल
मॉर्टॅलिटी, आणि त्याच्यामध्ये कदाचित आईच्या जीवाला धोका असू शकतो, तर ती मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर कमी करण्यासाठी ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द MTP ॲक्ट ओनली द कन्सेप्ट ऑफ वुमन हुज प्रेग्नन्सी इज बिंग टर्मिनेटेड इज रिक्वायर्ड. आणि प्रेग्नन्सी जी वुमनची आहे त्या वुमनची जर इच्छा असेल तरच त्याचं टर्मिनेशन केलं जातं, अन्यथा नाही. अकॉर्डिंग टू MTP ॲक्ट प्रेग्नन्सी मे बी टर्मिनेटेड. तर त्याच्यासाठी काय म्हटलेत बघा कंडिशन्स. पहिली कंडिशन, विथिन फर्स्ट 12 वीक्स, पहिल्या 12 आठवड्यामध्येच हे करायचे. दुसरा आकडा काय दिला आहे, मोर दॅन 12 वीक्स बट लेसर दॅन 20 वीक्स. कदाचित 12 आठवड्यानंतर करता येईल पण 20 आठवड्याच्या आत. द रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ओपिनियन इज मॅन्डेटरी स्टेटिंग द continuation of the pregnancy would involve a risk to the life of the pregnant woman or grave abnormal physical or mental health or is substantial risk to the child. म्हणजे ही प्रेग्नन्सी अबॉर्ट करण्यासाठी चांगल्या मेडिकल प्रॅक्टिशनरचं आपल्याला ओपिनियन लागतं. ते कंपल्सरी असतं की हे अबॉर्शन करणं गरजेचं आहे. त्या फिमेलच्या जीवाला धोका आहे किंवा पुन्हा जन्माला येणारं बाळ ॲबनॉर्मल फिजिकल मेंटल हेल्थ घेऊन जन्माला येईल म्हणून त्याला परमिशन दिलं जातं, अन्यथा दिली जात नाही. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अल्कोहोल ड्रिंकिंग अँड स्मोकिंग ऑन द फिटस इन प्रेग्नंट वुमन. आईच्या व्यसनांच्या पोटात वाढणाऱ्या बाळावर काही परिणाम होतो का हे आपल्याला तिथं पाहायचं आहे. आता याच्यानंतरचा पॉईंट बघा काय आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. याच्या अगोदर एक 10 पॉईंट आला होता. डिसीजेस ऑर इन्फेक्शन्स विच आर ट्रान्समिटेड थ्रू सेक्शुअल इंटरकोर्स आर कलेक्टिवली कॉल्ड सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, STDs. और त्याचा दुसरं नाव आहे व्हिनरल डिसीजेस म्हणजे VDS और रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन. या सगळ्यांचा अर्थ एकच आहे, प्रत्येकाचा फुल फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म नीटसाठी लक्षात ठेवायचा आहे. द मेजर व्हिनरल डिसीजेस आर सिफॅलिस अँड गोनोरिया. 2 महत्त्वाचे आजार त्याच्यामध्ये येतात, सिफॅलिस आणि गोनोरिया. आता त्याचे जे सिम्पटम्स आहे, डिसीज आहे, कॉझिटिव्ह एजंट आहे, त्याच्याविषयीची सगळी माहिती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आत्तापर्यंत तुम्ही जे पार्ट झाला तेवढा व्यवस्थित तयार करा. थँक्यू.